नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे। काव्य आणि पार्थ रम्यासमोर जोरदार भांडणार आहे। तर पार्थ बेडवरती बसलेला असतो आणि काव्या पुस्तक वाचत असते। तेवढ्यात तिकडून रम्या येते, जे पार्थला दिसतं। मग पार्थ काव्याला उशी मारतो। त्यावेळेस काव्या त्याच्याकडे रागाने बघते आणि म्हणत असते की काय चाललंय देशमुख। त्यावेळेस पार्थ म्हणत असतो की भांडण भांडण, रम्या आलेली आहे। आता काव्या म्हणत असते की भांडण भांडण म्हणून काय, तुम्ही मला उशी मारणार आहात का? तर पार्थ लगेच जोरात ओरडायला लागतो, माझ्या बाळाला जर काही झालं ना, असं म्हणताच रम्या तिकडून येते आणि ह्या दोघांचा आवाज ऐकून तिथेच दाराशी उभा राहते, त्यांचं बोलणं ऐकत। त्यावेळेस पार्थ म्हणत असतो की तुम्हाला मी सोडणार नाही जर माझ्या बाळाला काय झालं तर। मग काव्या म्हणत असते की काय करणार आहात, काय करणार आहात? आता ती सुद्धा खूपच मोठ्या आवाजात म्हणत असते, सांगितलं ना तुम्हाला एकदा, मला बाळ नकोय म्हणून परत परत तेच तेच का विचारताय तुम्ही मला? तर पार्थ म्हणत असतो की मी पण तुम्हाला 1000 वेळा सांगितलेलं आहे मला बाळ हवंय म्हणून, तुम्ही सुद्धा परत परत तेच का बोलता माझ्याशी? तर काव्या म्हणत असते की बाळ माझ्या पोटात राहणार आहे, काय करायचं ते माझं मी बघेन। तर पार्थ म्हणत असतो की माझ्या बाळाला जर उलट सुलट काही झालं ना, मग मी तुम्हाला सोडणार नाही, मग आपलं लग्न, असं म्हणून तो मध्येच थांबतो। तर काव्या म्हणत असते की काय हो, काय करणार आहात, तुमची बोबडी का वळलेली आहे, आपलं लग्न बोला ना, वाक्य पूर्ण करा ना पुढचं। तर पार्थ म्हणत असतो की आता बघाच मी काय करतोय ती, माझ्या बाळाला जर हात जरी लावला ना तरी आपलं नातं संपलं म्हणून समजा। रम्याला मात्र हे ऐकून खूप छान वाटत असतं, तिला हसायला येत असतं त्या दोघांची भांडणं पाहून। आता नाटक करत दरवाजा वाजवते आणि आतमध्ये येते, तर हे दोघे भांडायचं थांबतात। तर पार्थला म्हणत असते की तू फाईल मागवली होती, असं म्हणून ती पार्थला फाईल देते चेक करण्यासाठी। मग तिला सगळं जाणून घ्यायचं असतं म्हणून ती म्हणत असते की सगळं ओके आहे ना? तर काव्या लगेच आता चिडून हो असं म्हणते, खूप मोठ्या आवाजात ती म्हणते। मग आता ती मुद्दाम स्माइल करते आणि तिथून निघून जाते, पण जाताना पुन्हा एकदा काव्याकडे वळून पाहते आणि म्हणत असते की म्हणजे काव्याने पार्थला पण स्पष्ट सांगितले की तिला बाळ नकोय, इतकी हिंमत वाढली, कमाले कमाले, असं म्हणून ती आता खूप खुश होते आणि स्वतःला नावजत असते आणि म्हणत असते की रम्या तू तर कमाले, आता यांचं नातं तर एकदम शेवटच्या टप्प्यावरती आलेलं आहे, आता खरी मज्जा येईल, असं म्हणून खुश होते आणि तिथून निघून जाते। तर रम्या गेल्यानंतर पार्थ आणि काव्या सुद्धा आता हळूहळू चेक करत असतात की गेलीये का? तर काव्या म्हणत असते की गेलीये गेलीये। पार्थ मात्र तिकडे चाललेला असतो म्हणून ती त्याला एक धक्का मारते आणि म्हणत असते की कुठे चाललाय, गेलीये ती। तर आता पुन्हा पार्थला म्हणत असते की देशमुख सॉरी, मी खूप ओरडले ना तुमच्यावरती, खूपच त्रास दिला ना तुम्हाला। तर पार्थ म्हणत असतो की ते माझ्यासाठी काही नवीन आहे का? मग काव्या पुन्हा आता त्याला मारते। मग दोघेही आता एकमेकांकडे बघून हसतात। तर पार्थ म्हणत असतो की पण काय भांडलो आपण, मस्त मस्त। तर काव्या म्हणत असते की भांडण काय आपल्यासाठी नवीन नाहीये ना देशमुख, याच्या आधीही आपण भांडलोय की बरेचदा। तर पार्थ म्हणत असतो की पण ते भांडण आपलं खरं खरं होतं, आजचं भांडण आपलं खोटं आहे। या आपल्या खोट्या भांडणामुळे रम्या मात्र आज जाम खुश झालेली आहे। तर आजचा हा छोटा भाग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।